नमस्कार विद्यार्थ्यांनो, सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. खरं तर आजचा चर्चासत्र भाग 12 आतापर्यंत आपले 11 भाग यशस्वीपणे आपण व्यवस्थित माहितीद्वारे दिलेले आहेत. आजचा जो आपला भाग आहे हा भाग आहे चर्चासत्र भाग 12. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सर्व भरती अपडेट, मग तुमच्या कोणत्याही भरतीचा अपडेट असू ते आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार. काही महत्त्वाच्या भरती संदर्भात का थांबलेलं, त्याच्यानंतर पोलीस भरतीची तर रेग्युलर अपडेट असते, जिल्हा न्यायालय भरती असेल, राज्य उत्पादन शुल्क भरती असेल, वनरक्षक भरती असेल, त्याचबरोबर जिल्हा परिषद भरती असेल, त्याचबरोबर आगामी होणाऱ्या काळात येणाऱ्या भरती असतील, नगर परिषद नगरपंचायतीच्या जाहिराती असतील, त्याचबरोबर कोषागार विभागाच्या जाहिराती असतील किंवा इतर पदाच्या लिपिक किंवा शिपाई पदाच्या कोणत्याही जाहिराती असतील, या संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज चर्चासत्र भाग 12 मध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी घेतो पोलीस भरतीचा विषय घेतो. पोलीस भरती अपडेट 2024च्या बाबतीत जर आज सध्या परिस्थितीत जर पाहायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं, सोलापूर असेल, सोलापूर SRPF असेल किंवा इतर काही ठिकाणी नवी मुंबई असेल किंवा आपलं मुंबई SRPF असेल, या ठिकाणी जे काय असेल ते ग्राउंडच्या ज्या डागडुज्या आहेत त्या डागडुज्या चालू झालेल्या आहेत. ग्राउंडच्या डागडुजांचे कामकाज सुरू झालेलं आहे. आता प्रश्न असा राहतो, जर 6 तारखेला जर आपण म्हणतोय ग्राउंड होणार, तर 6 तारखेला जर ग्राउंड होणार असेल तर मग बाळा तुला 1 तारखेलाच हॉल तिकीट आलं पाहिजे. 1 तारखेला म्हणजे 30 किंवा 31 तारखेच्या आसपास हॉल तिकीट आलं पाहिजे. आज तारीख 27, 28, 29, 30 म्हणजे शक्य नाही की लक्षामध्ये शक्य नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतोय की बाळांनो, मी वारंवार तुम्हाला हेच सांगतो बरं का, रोज मला मुलं भेटतात सकाळी संध्याकाळी, म्हणजे ऑफलाईन ऑनलाईनचं सोडाच, ऑनलाईनचे तर कंटिन्यू असतात मेसेज SMS, ऑफलाईनचे भरपूर भेटतात, जाता येता माहोलच असतो सगळा. तर ते पण म्हणा, अरे तुम्ही तयारी करा ना ग्राउंडची यार, 6 जूनच्या ऐवजी 6 जुलै होऊ द्या ना, काय अडचण तुम्हाला, पण तुम्ही तयारी करा ना, फुल तयारी करा. 47, 45, 43 या 3 अंकात ग्राउंड नेऊन ठेवायचं आणि 89, 90, 88, 85 प्लस या 3 अंकामध्ये लेखी नेऊन ठेवायची. इव्हन त्याच्या पुढे गेली तरी चालेल, अडचण नाही, पण मागे येता कामा नये. मागे आल्यानंतर कुठल्याही पद्धतीत तुम्हाला हे होणार नाही, सेफ झोन मध्ये तुम्ही राहणार नाही, लक्षामध्ये. आणि यावर्षी सिंगल फॉर्म आहे, दरवर्षी मेरिट परफेक्ट लागायचे, मेरिटचा अंदाज परफेक्ट देता यायचं, पण यावर्षी सिंगल फॉर्म असल्यामुळे अंदाज परफेक्ट कोणालाच देता येणार नाही की काय होईल काय नाही. चला तर आपल्या विषयाकडे येतो परत. पोलीस भरतीच्या संदर्भात सध्या तर काय अपडेट नाही. दुसरी गोष्ट, बरेच जण कॉल करतात का EWS आणि ACBच्या संदर्भात सर आम्हाला फॉर्म भरायला म्हणजे लिंक चालू होईल का, तर मी त्यांना सांगू इच्छितो का जी लिंक आहे आपल्या ACBC वाल्यांची, तर ती लिंक चालू होणं थोडंसं सध्याच्या घडीला तरी अवघड आहे, फार अवघड वाटत आहे कुठल्याच प्रकारचे अपडेट. आणि जर मे बी जर हॉल तिकीट यायला सुरुवात झाली तर मग त्याच्या नंतरनं शक्यतो त्या लिंक चालू होणं अवघड होऊन जाईल. परंतु एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ती म्हणजे वयवाढ. आणि ह्या वयवाढी संदर्भातल्या अनेक गोष्टी, अनेक बाबी ह्या इन प्रोसेस जजिस्ट आहेत लक्षामध्ये. म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये इन प्रोसेस मधल्या काही गोष्टी आहेत, त्यांचे काही गोष्टींचे निकाल न्यायालयाद्वारे तुम्हाला जूनमध्ये दिसतील. आणि तुम्हाला माहिती आहे की जर न्यायालयीन प्रक्रियेत काही गोष्टी अडकल्या, जर न्यायालयीन प्रक्रियेतून त्या गोष्टी द्यायला जर उशीर झाला तर भरती प्रक्रियेला लांबणीवर पडल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय होत नाही, हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. त्याच्यामुळे काही विषय नाही, काळजी करायचं कुठलंच कारण नाही. वयवाढी संदर्भातली एक अपडेट देईल मी तुम्हाला लवकरच, एक चांगली म्हणा किंवा जेमतेम म्हणा, पण एक अपडेट देईल तुम्हाला मी वयवाढी संदर्भात. आज काय वयवाढी संदर्भातले अपडेट मी तुम्हाला देत नाही या ठिकाणी लक्षामध्ये, कारण का मला थोडी अर्धवट समजलेली अपडेट एक परफेक्ट थोडी अजूनही कन्फर्मेशन करून मी तुम्हाला देतो. आणि जर नाहीच त्या संदर्भात काय झालं तर पुढची रणनीती काय असेल किंवा पुढचं काय नियोजन प्लॅनिंग वगैरे असेल ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला नक्कीच सांगेल, काय अडचण. ओके. त्यानंतर मित्रांनो, आता इतर सर्व भरती आणि सद्यस्थिती काय. मित्रांनो, इतर सद्य भरती आणि सद्यस्थितीचा जर विचार केला तर राज्य उत्पादन शुल्कची भरती बाकी होती, त्या राज्य उत्पादन शुल्कचा निकाल अजून बाकी आहे. सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी आली, त्याचं ग्राउंड, त्याचा निकाल, नॉर्मलायझेशन आय थिंक नसेल, ते निकाल नाही नॉर्मलाइज झालं त्या जर्नलिस्टला, म्हणजे अजून त्याचा निकाल येणं बाकी आहे मित्रांनो. अजून काय आहे, त्याचा निकाल येणं बाकी आहे, लक्षात ठेवा, निकाल येणं बाकी आहे. आणि त्याच्यानंतर मग तुमचं चालकचं ग्राउंड म्हणा किंवा त्या शिपायाचं ग्राउंड म्हणा हे होणार आहे, तोपर्यंत तुमचं काहीच होणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्या एक गोष्टीला 2-2.5 महिने उलटू शकतात, जास्त पण कमी नाही, लक्षात ठेवा एक्साइज साठी. दुसरा प्रश्न, फॉरेस्ट गार्ड वनरक्षकच्या बाबतीत सांगायचं झालं, वनरक्षक मध्ये जर विचार केला तर वनरक्षकचे मित्रांनो काही ठिकाणच्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग देऊन ते ट्रेनिंगला सुद्धा काही ठिकाणचे विद्यार्थी रवाना या ठिकाणी झालेले आहेत. मात्र अद्याप काही ठिकाणच्या म्हणजे ठाणे सारखा घटक असणं एवढा मोठा त्या ठिकाणच्या वनवृत्ताच्या बाबतीत अद्याप जॉईनिंग वगैरे या गोष्टी काही त्या ठिकाणी मिळालेल्या नाहीत.
त्या संदर्भात काहींच्या काही इन प्रोसेस आहे, काही मिळालेल्या आहेत, काही मिळालेल्या नाहीत. तर मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगायचंय की वनरक्षकच्या बाबतीतली जी काही अपडेट आहे जॉईनिंगच्या बाबतीतली, ती काय माझ्याकडे अधिकृत कुठल्या प्रकारचे परफेक्ट अपडेट आलेले नाही आणि मी ती घेतलेली पण नाही. कारण का वनरक्षकचे मुलांचे ज्यांचे सिलेक्शन झाले त्यांना माहिती जॉईनिंग कधी ना कधी भेटणार आणि ज्यांचं नाही झालं ते पण विचारत नाही. मात्र लक्षात ठेवा, पुढचा एक प्रश्न उद्भवलाय सगळ्यांना का विधान परिषदेची याचिका लागणार का? विधान परिषदेची याचिका लागणार का? मित्रांनो, आपल्या याचिकाच म्हणतो, आपल्या विधान परिषद याचिका विधान परिषद आचारसंहिता लागणार का? आचारसंहिता, सॉरी चुकलं, ते प्रिंट मिस्टेक झालं आमच्या माणसाकडून. याचिका नाही, ते आचारसंहिता. विधान परिषद आचारसंहिता लागणार का? मित्रांनो, विधान परिषदेची जरी जूनमध्ये निवडणुका असल्या, नाशिक शिक्षक पदवीधर असेल, मुंबईतल्या असतील, तर लोड घेऊ नका. त्याच्याशी आणि तुमच्या नोकर भरतीशी किंवा तुमच्या न्यायालयीन नोकर भरती प्रक्रियेशी काही जास्त संबंध पडणार नाही. आचारसंहिता जरी त्यांची लागली तर त्यांच्या याच्यामध्ये लागेल, ती संपूर्ण याच्यात लागणार नाही. आणि जरी लागली तरी ते वेगळं आला, सार्वत्रिक निवडणुकीसारखं त्याची गंमत नसती. त्याच्यामुळं तिथं होईल त्या निवडणुकीचा कुठल्याही प्रकारे तुम्हाला कशावरतीच त्याचा फरक दिसणार नाही किंवा फरक पडणार नाही. ओके, त्याच्यामुळं आता पहिली गोष्ट अशी का 4 जून नंतर, लक्षामध्ये 4 जून नंतर मोठ्या प्रमाणामध्ये इथं काय होणार आहे, 4 जून नंतर मोठ्या प्रमाणात काय होणार मित्रांनो, की खऱ्या अर्थाने सगळ्या भरती प्रक्रियेला गती प्राप्त होणार. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया, जिल्हा कोर्टाची न्यायालयीन प्रक्रियेचा जर विचार करायचा म्हटलं, ती सुद्धा न्यायालयीन प्रक्रिया, जिल्हा कोर्टाची प्रक्रिया ही सुद्धा न्यायालयीन याच्यात जाऊन पडलेली आहे. आता गंमत अशी आहे, जे काही याचिका असतील, तुमच्या अनेक गोष्टी असतील त्या न्यायालयामध्ये, तर त्या मित्रांनो त्या न्यायालयातील त्या गोष्टी, न्यायालयाला आहे सुट्टी सध्या, समर हॉलिडे न्यायालयाचा, आणि तो न्यायालयाची सुट्टी 13 मे ते 13 जून असते. मात्र काल मी कुठेतरी वाचलं की जुलैपर्यंत, असं नसणार आहे ते. जुलैला कधी जूनपर्यंतच मोस्ट ऑफली सुट्ट्या काय असतात त्या ठिकाणी असतात. लक्षामध्ये आता बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींचं क्लिअर मी केलेलं आहे. लक्षामध्ये बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत. मात्र आता बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्हाला क्लिअर त्या ठिकाणी करणं आहे, लक्षात ठेवा. बाकीच्या म्हणजे तुम्हाला काय क्लिअर करायचं, तुम्हाला काहीच क्लिअर नाही करायचं, अभ्यास करायचा, ग्राउंड करायचा. आपापला अभ्यास करा, आपापला ग्राउंड करा आणि योग्य मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घ्या. हे सगळ्यात महत्वाचे. आणि सध्याचा काळ हा तुमचा एकदम म्हणजे टर्निंग पॉईंटचा काळ आहे. त्याच्यामुळे मित्र मैत्रिणी जास्त वेळ टाइम वेस्ट ह्या त्या गोष्टींकडे थोडं दुर्लक्षित करा. अभ्यास करत असताना मराठी असन, सामान्य असन, गणित असन, बुद्धिमत्ता असन, टॉपिक वाईज अभ्यासाला महत्व द्या, कन्सेप्ट क्लिअर अभ्यासाला महत्व द्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली त्या ठिकाणी त्याच्या संदर्भातलं मी प्रॉपर एक अभ्यास, लेखी परीक्षेचा अभ्यास कसा करू त्या संदर्भात महत्वपूर्ण व्हिडिओ टाकणार तुम्हाला. त्याच्यामुळे प्रॉपर अभ्यास करत चला. लक्षामध्ये आता तुम्हाला सर्व भरती प्रक्रियेची स्थगिती वगैरे सगळं 4 जून नंतर सर्व भरती प्रक्रिया गतिमान होणार आहे. या ठिकाणी खाली दिसते तुम्हाला, अगदी बरोबर आहे. 4 जून नंतर मित्रांनो आचारसंहिता संपते, लोकसभेचा निकाल लागतोय आणि लोकसभेचा निकाल लागेपर्यंत जरी आचारसंहिता संपेल असेल आता महाराष्ट्रातली, तरी लोकसभेचा निकाल लागेपर्यंत पूर्ण भारतामध्ये जे निवडणुकीचे वारे ते चालूच असतात. त्याच्यामुळं 4 जून पर्यंत सगळं शेड्यूल बिझी असते. निकाल लागत नाही तोपर्यंत सुद्धा बंदोबस्त काही ठिकाणी बऱ्याच गोष्टींना द्यावा लागतो. इव्हन तुमच्या निवडणूक मतदार पेट्या असतील वगैरे वगैरे बाकीच्या भरपूर गोष्टी असतात. मात्र मी तुम्हाला तेच सांगतोय, त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, 4 जून नंतर सर्व प्रक्रिया गतिमान होईल. 4 जून पर्यंत काहीच होणार नाही. आणि 6 जूनला जे ग्राउंडच्या तारखांची जे अपडेट बिपडेट आहे आपली, ती काही मला तर वाटत नाही ती खरी असेल म्हणून कुठल्याही प्रकारे. म्हणजे काही ठिकाणची खरी आहे ती, परंतु सगळीच नाही. कारण का जर 6 जूनला सगळेच हॉल तिकीट यायचे असते तर कदाचित आतापर्यंत हे झालं असतं. परंतु एक आठवते मला, पाठीमागच्या वेळेस आम्ही असं दुपारच्या वेळेस मुलं बसलो होतो रूममध्ये, जेवण बिवण केलं, गप्पा मारत होतो. मी म्हटलं त्यांना आता काय हॉल तिकीट लगेच काय येत नाही, 15 दिवस 20 दिवस महिनाभर लागू शकतो, असं होऊ शकतं तसं होऊ शकतं. आत्ताच फॉर्म झाले आणि मुलं लायब्ररीत गेले आणि मी थोडंसं मी पण कुठेतरी गेलो आणि तिकडून आलो नाही, कुठं बसलो फक्त व्हिडिओ बनवतो. एक जण आला, सर हॉल तिकीट आले. म्हणजे काय अपेक्षित नसताना सुद्धा, वाटलं पण नव्हतं हॉल तिकीट, त्यावेळेस सुद्धा हॉल तिकीट त्या ठिकाणी मागच्या वर्षी आले होते. त्याच्यामुळे याही वर्षी तसं होऊ शकतं, लक्षात ठेवा. हॉल तिकीट तुमचे तुम्हाला म्हणजे अनपेक्षित असताना अपेक्षितरित्या ते हॉल तिकीट तुम्हाला येऊ शकतात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं तयारी जोरदार चालू ठेवा. ग्राउंड असन, लेखी असन, सगळ्याची तयारी आपली जोरात करा. कारण का फार महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या. ग्राउंड असन, लेखी असन, नुसतं ग्राउंडवरती काय कोणी पोलीस होत नाही, तुम्हाला चांगलं माहिती आहे. एक वेळेस लेखी स्ट्रॉंग असन, ग्राउंड थोडं कमी असेल तर तो पोलीस होऊ शकतो. पण नुसतं ग्राउंड स्ट्रॉंग, 47 मार्काची लेखी, 47 मार्काचं ग्राउंड टाकलं आणि 50 मार्काची लेखी टाकलं, तो पोलीस होणार आहे का? नाही होणार, आलं लक्षामध्ये. पण त्यांनी 35 मार्काचं ग्राउंड टाकू दे, 55 मार्काची लेखी टाकू दे, तो पोलीस होणार आहे का? नाही. 95 100 130 टोटल हाणतोय ते, म्हणजे कुठंतरी बसेल तो. म्हणजे गंमत काय, लेखीला फार महत्व आहे, लेखीला महत्व द्या. आता त्याच्यानंतर आपण चालता बोलता गुरुजी कार्यक्रम पण सुरू करतोय. तुम्हाला अभ्यासिकांमध्ये इकडं तिकडं चालता बोलता गुरुजी हा पण कार्यक्रम लवकरच सुरू करतोय.
त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे काही महत्त्वाचे लेक्चर नोट्स असतील, पीडीएफ्स असतील, ते पण तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. म्हणजे पेपरच्या काळात लगेच नाही, आता सध्या ग्राउंडवरती तुम्ही पूर्णपणे फोकस करा. एकदा ग्राउंड वगैरे झालं त्याच्यानंतर मी ते सगळ्या गोष्टी तुमच्या करून घेईन. आलं लक्षामध्ये? चालते मित्रांनो, ही महत्त्वाची आजच्या काही ठराविक अपडेट होता. आणि जर तुम्हाला माहिती तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज हार्देज ऑनलाईन पोलीस अकॅडमीची जी महत्त्वपूर्ण भव्य जम्बो टेस्ट सिरीज आहे, ही जम्बो टेस्ट सिरीज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी माहितीच आहे का आपण ती टेस्ट सिरीज तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. ती टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो. सराव पेपर आहे मित्रांनो, ऑनलाईन सराव पेपर मित्रांनो 150 रुपयामध्ये भेटतील तुम्हाला, अनलिमिटेड भेटतील. ते शेवटपर्यंत लेखी परीक्षा होईपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेपर भेटतील. 9766 माझा तुझा नंबर दिसतोय समोर, त्या नंबरवरती तुम्ही मला SMS कॉल करा आणि त्या ठिकाणून तुम्ही तुमचे पेपर त्या ठिकाणून घेऊ शकता. एकदम छान आणि व्यवस्थितरित्या अशी टेस्ट सिरीज आपण त्या ठिकाणी करत आहोत. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर दुसरी सांगायचं झालं तर आपल्याला दुसरं सांगायचं झालं, दुसरी पण आपली दुसरी पण एक टेस्ट सिरीज आहे आपली, का जी टेस्ट सिरीज तुम्ही बऱ्याच जणांनी लावलेली, ती म्हणजे ऑफलाईन टेस्ट सिरीज. हार्देज ऑनलाईन पोलीस अकॅडमीची ऑफलाईन टेस्ट सिरीज, भव्य जम्बो टेस्ट सिरीज. हवी असेल टेस्ट तर घ्या मग टेस्ट, हवी असेल पोस्ट तर घ्या मग टेस्ट, ते पण एकदम बेस्ट. 50 पेपर पीडीएफ स्पष्टीकरणासह, सराव पेपर, स्वरूप व वैशिष्ट्य, सर्व पेपर हे मागील सर्व भरती व सर्व जिल्ह्यावर आधारित असणारे, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणारे सर्व पेपर असणार. ओके, ठीक आहे. हे पण तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो. पीडीएफ असणार आहे, लक्षात ठेवा. ह्या 50 क्वेश्चन पेपरचे पीडीएफ आणि 50 स्पष्टीकरणाचे पीडीएफ ह्या तुम्हाला 150 रुपयात फक्त भेटणार आहे. आजच प्रवेश करायचा. माझा नंबर दिसतो तुम्हाला 9766853675 आणि त्याच्यावरती मला तुम्ही संपर्क करायचा. ओके, ठीक आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपली आजची जे काही महत्त्वाचं जे काही अपडेट होते किंवा महत्त्वाचं जे काही होतं आपलं, ते आज या ठिकाणी आपण आपलं चर्चासत्र भाग जे होता तो आज आपण या ठिकाणी आपण आता थांबवतोय. भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.